महाराष्ट्राने नवी दिल्लीत संपलेल्या खेलो इंडिया स्पर्धेच्या टेबल टेनिसमध्ये पदकांचा षटकार लगावला। 18 सुवर्णांसह 43 पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने पदक तक्त्यात 5वे स्थान पटकावले। कोल्हापूरच्या दत्तप्रसाद चौगुले व विश्व तांबे यांनी सुवर्ण पदकाला गवसणी देत राज्यासाठी स्पर्धेत सुवर्ण सांगता केली आहे। दिल्लीतील पॅरा खेलो इंडियाच्या दुसऱ्या पर्वात महाराष्ट्राने गतवर्षापेक्षा सरस कामगिरी केली। यंदा 18 सुवर्ण, 13 रौप्य व 12 कांस्य अशी एकूण 43 पदके महाराष्ट्राच्या नावापुढे झळकली। गत स्पर्धेत 12 सुवर्णांसह 35 पदके महाराष्ट्राने जिंकली होती। यंदा ॲथलेटिक्समध्ये सर्वाधिक 23, बॅडमिंटनमध्ये 4, नेमबाजीत 3, आर्चरीत 2, पॉवर लिफ्टिंगमध्ये 5, टेबल टेनिसमध्ये 6 अशी एकूण 43 पदकांची लयलूट केली आहे। हरियाणाने 104 पदके जिंकून सर्वसाधारण विजेतेपदाचा मान संपादन केला। इंदिरा गांधी क्रीडा संकुलात संपलेल्या टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या पॅरा क्रीडापटूंनी 3 सुवर्ण, 3 कांस्य पदकांची कमाई करीत दिवस गाजवला। मुंबईच्या रिशित नथवानी, कोल्हापूरचे दत्तप्रसाद चौगुले व विश्व तांबेने सुवर्ण पदकाचा करिश्मा घडवला। विवेक मोरे, वैष्णवी सुतार व पृथ्वी बर्वे यांनी कांस्य पदकांची कमाई केली। दत्तप्रसाद विश्वने सलग दुसऱ्यांदा सोनेरी यशाचा पल्ला पार केला। टेबल टेनिसमध्ये सर्वसाधारण विजेतेपदाचा मानही महाराष्ट्राने पटकावला आहे। महाराष्ट्र राज्याने यावर्षी पॅराऑलिम्पिकमध्ये पॅरा खेलो इंडियामध्ये सहभाग घेऊन एकूण 6 खेळापैकी सर्व खेळामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। महाराष्ट्राचा संघ हा कमी खेळाडूंचा होता, परंतु प्रत्येक याच्यामध्ये विभागामध्ये आपल्याला सहभागी होता आलं नाही, परंतु ज्यामध्ये सहभाग आपल्या मुलांचा आहे त्या ठिकाणी आपण पदक प्राप्त केलेलं आहे। यामध्ये जास्ती खेळाडू आपले ॲथलेटिक्समध्ये होते, त्यामध्येही आपण जवळजवळ 10 गोल्ड मेडल आपण घेतलेले आहेत। त्यामध्ये भाग्यश्री जाधव असतील, अकुताई आमच्या असतील, त्याचबरोबर स्वरूप उन्हाळकर असेल आपला शूटिंगमधला खेळाडू, त्याच पद्धतीने पॉवर लिफ्टिंगमध्ये सुद्धा आपण गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहे। जळगावच्या अमळनेरचा आपला खेळाडू, तसेच टेबल टेनिसमध्ये आपण यावर्षी 3 गोल्ड मेडल घेतलेले आहेत आणि 3 ब्रॉन्झ मेडल घेतलेले आहेत। खऱ्या अर्थानं ॲथलेटिक्स नंतर टेबल टेनिसमध्ये कमी खेळाडू होते, पण गोल्डची संख्या जास्त आहे।